नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे की अनालिसिस काय करायचं आहे. ऍट द सेम टाइम तुम्हाला अशा कन्फ्युजनच्या सिनारिओमध्ये काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आज शिकवणार आहोत. सर्वात महत्त्वाचं बघा की सुरुवात करू अनालिसिससाठी. बघा, मार्केट बऱ्याच दिवसापासून एका लेवलला येऊन जो सपोर्ट घेते. आता पर्टिक्युलरली आपल्याला प्रश्न काय पडतो, सर अशा लेवलमध्ये मार्केट बाउन्स घेणार आहे की नाही, मार्केट नक्की वर जाणार आहे की नाही, मला कसं करणार. आपण त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. दुसरं महत्त्वाचं काय, बँक निफ्टीमध्ये पण बघा, बँक निफ्टीमध्ये म्हणावं तसं नाही खाली पडलं, पण तरी सुद्धा मार्केटमध्ये आता सुद्धा एक करेक्शन म्हणजे एवढं स्ट्रॉंग मुवमेंट नाही आलेली. आता सर्वात पहिला आपण अनालिसिस बघून सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहोत की नक्की अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला हे कसं करणार की नक्की अप मुवमेंट येणार आहे का मार्केट असंच राहणार आहे. ठीक आहे, चलो फर्स्ट आपण सुरुवात करूया डेली अनालिसिस पासून. उद्यासाठी काय करायला पाहिजे. ठीक आहे, चलो फर्स्ट थिंग लक्षात घ्या की उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत ते येल्लो, म्हणजे या येल्लो वाल्या लेवल्स आहेत ते उद्यासाठी अनालिसिससाठी आहेत. जनरली बघा, मार्केटमध्ये कालच्या लेवल दिला आम्ही, काल या रेड लेवल्स होत्या. रेड लेवलच्या मार्केट थोडं खाली गेलं, पण अचानक बाउन्स मारून वर गेलं. एकही कॅन्डल अग्रेसिव्हली या रेड एरियाच्या खाली क्लोज नव्हती झाली. कालचा व्हिडिओ आम्ही अपलोड करू शकलो नाही, म्हणजे जनरली आजसाठी काय करायला पाहिजे कारण टेक्निकल इश्यूजमुळे. पण नेव्हरदलेस ही या कालच्या लेवल्स होत्या, या पॉईंटच्या खाली मार्केट बेरिश होतं. पण मार्केट पूर्णपणे लेवलच्या खाली गेलं नाही. पहिली एक कॅन्डल रिटेस्ट करून आली, पण त्या लेवलच्या खाली मार्केट नाही गेलं. असो, चलो पुढे जाऊया. उद्या मार्केट या पॉईंटच्या वर जे असणार आहे, या पॉईंटच्या वर बुलिश असणार आहे. तर इन केस समजा मार्केट उद्या फ्लॅट जरी ओपन झालं तरी पण माझा व्ह्यू माइल्ड बुलिशच असणार आहे, इन केस जर मार्केट माझ्या साईडने रिॲक्ट करताना दिसलं. दुसरी गोष्ट, या पॉईंटच्या मार्केट खाली जाणे एक्सपेक्टेड आहे, बेरिश जर मार्केटला जायचं असेल तर. पण महत्त्वाचं एक लक्षात घ्या की मार्केट बराच वेळेस या पॉईंटच्या खाली जाऊन परत एकदा बाउन्स करते. त्यामुळे जोपर्यंत मला एक रिटेस्ट मिळत नाही, मार्केट बऱ्यापैकी खाली जाऊन थांबत नाही अर्धा एक तास, तोपर्यंत मी सेलिंगसाठी पण नाही जाणार, कारण एक स्ट्रॉंग सपोर्टला थांबले. ज्या लोकांनी आज बेरिश म्हणजे व्ह्यू बनवला होता, मार्केटनी बऱ्यापैकी लोकांचे स्टॉप लॉस सेट करून मार्केट परत वर गेलेले. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये उद्या काय करणार, तर उद्या मार्केटमध्ये प्रिव्हियस जो रेजिस्टन्स होता इथपर्यंत होता. तर एक्सपेक्टेशन ही आहे की मार्केट ज्यावेळेस या वाल्या 23,000च्या वर सपोर्ट घेऊन वर टिकायला स्टार्ट करेल, त्यानंतर बुलिश जायला पाहिजे. अंटिल अनलेस की हा वाला रेंज जो आहे माझ्यासाठी तो पण नोटेड झोन असणार आहे. याच्यामध्ये आपण बाय सेल नाही करणार, म्हणजे मी तरी काही नाही करणार. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये बघूया आपण. बँक निफ्टीमध्ये ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स आहेत या वाल्या, म्हणजे जवळपास 49,040-50च्या आसपास याच्यावर बुलिश अबो असेल आणि या पॉईंटच्या खाली बेरिश असणार आहे. ठीक आहे, मार्केट बघा मागच्या हा जो सपोर्ट होता, मला वाटतं 15 दिवसाआधीचा सपोर्ट आहे, त्याच पॉईंट पासून आज मार्केटने बाउन्स केलेले. आणि एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं की कन्फ्युजन जर तुम्हाला होत असेल खूप साऱ्या लाईन्स मध्ये, तर तुम्ही जनरली या लाईन्स एक तर काय करायचं, हायलाइट जे आहे ना, ओपेसिटी कमी करून ठेवा. अदरवाईज तुम्ही याला डायरेक्ट डिलीट केलं तरी पण चालेल. आता सगळ्यात महत्वाचं बघा, दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ऑब्झर्वेशन्स काय आहेत की या दोन्ही जे कॅन्डल्सचे जे क्लोजिंग आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या, हे या पॉईंटच्या म्हणजे याच्या बुलिश अबो लेवलच्या वरच क्लोज आहेत. तर व्ह्यू तर बुलिश आहे, पण डेटा वगैरे असं एवढा काय पॉझिटिव्ह दिसत नाही. त्यामुळे बघूया, इन केस समजा जर मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झालं तर सगळ्यात बेटर असेल सेलिंगसाठी. अदरवाईज तर विचार करून ट्रेड करा. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण असं बोललो तुम्हाला, सर तुम्हाला कसं समजणार की मार्केट नक्की बुलिश साईडला जाणार आहे की बेरिश साईडला जाणार आहे. जनरली मार्केट कन्सोलिडेट खूप जास्त करते आणि सपोर्टला स्टिक राहिले, सपोर्ट ब्रेकही करत नाही आणि अदरवाईज ते वर पण नाही चाललं. अशा केसेसमध्ये तुम्ही चेक करायला पाहिजे एफआयज आणि डीआयएसचा डेटा. आता या केसेसमध्ये बघा, हा 17 फेबचा डेटा आहे. कॅश मार्केटच्या डेटाला जास्त महत्व द्या. आता या केसेसमध्ये बघा, जवळपास एफआयजने कंटिन्यू सेल करतात हे सर्वांना माहिती आहे, पण जनरल केसमध्ये यांनी आज नेट सेलिंग केली 4,000 करोडची, आणि त्याच्या अगेन्स्ट डीआयएसनी आज मार्केटमध्ये बाय केले 4,700 करोडचा. जोपर्यंत हा डेटा एकतर एफआयचा बाईंगचा यायला पाहिजे किंवा डीआयचा अग्रेसिव्ह बाईंगचा यायला पाहिजे. जनरली बघा, हे दोघं खूप सेम आहे. समजा एक्झाम्पलसाठी आज जर 8,000 करोडची बाईंग असते, 7-8 हजार करोडची बाईंग असते, तरी जनरली उद्या बुलिश गेलो असतो, ब्लँकली बुलिश गेलो असतो. फक्त मला एक ट्रिगर मिळण्याचा उशीर होता फक्त. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत ह्या एफआयच्या डीआयच्या डेटामध्ये खूप जास्त अंतर येत नाही, कारण जनरली सोबतच चालेल, एफआयने जेवढं सेल केलं तेवढं डीआयएस बाय करतो, याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. पण समजा या डेटामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ असेल किंवा एफआयची सेलिंग कमी झाली आणि डीआयची बाईंग जास्त वाढली, तरी त्या केसेसमध्ये मार्केट बाउन्स करतो. बऱ्याच दिवसापासून आपण तेच बघतो की जेवढी सेलिंग होती तेवढीच बाईंग होते, जेवढी सेलिंग होते तेवढेच बाईंग होते. जनरली थोडंसं अग्रेसिव्ह बाईंग व्हायला पाहिजे. त्या कंडिशन्समध्ये तुम्ही बाईंग साईडला जाऊ शकता अग्रेसिव्हली. ठीक आहे, आतासाठी जो स्टँड आहे, इव्हन डेटाच्या बेसिसवर सुद्धा तो सुद्धा साईडवेजच आहे. त्यामध्ये पण खूप जास्त अग्रेशन किंवा अग्रेशन सेलिंग मध्ये पण दिसत नाही. त्यामुळे या गोष्टी पण बघत चला. इन केस समजा ज्या दिवशी तुम्हाला मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे, त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये तुम्हाला ह्या सर्व डेटा जो आहे थोडासा हेल्प आउट करेल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.